नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पुलसा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण MPSC कंबाईन पूर्व परीक्षा 2024ला उपयोगी असणारे MPSC आयोगाचे काही प्रश्न आहेत जे आपण यामध्ये सराव करणार आहोत. यामध्ये आपण सहाय्यक पूर्व परीक्षा 2011 26 ऑगस्ट 2011ला जे पेपर झाले त्यामधील आपण इतिहास या विषयाचे काही प्रश्न बघणार आहोत. चला तर बघा. पहिला प्रश्न यामध्ये इसवी सन 1857च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्टे कोणते होते? यामध्ये 4 पर्याय दिलेले आहे. तर त्यामध्ये मुख्य उद्देश कोणता होता? तर तो होता इंग्रजांना समूळ नष्ट करणे, म्हणजे भारतातून इंग्रजांना घालवणे हा म्हणजे 1857च्या उठावादरम्यान आणि नंतरसुद्धा भारतीयांचा मुख्य उद्देश होता. त्यानंतरचा प्रश्न आहे की भिलांचा उठाव रिकामी जागा येथे झाला. तर भिलांचा उठाव कुठे झाला? पर्यायमध्ये दिला आहे पुणे, खानदेश, मुंबई आणि कोकण. तर भिलांचा उठाव हा खानदेशामध्ये झाला होता. हे MPSC आयोगाचे प्रश्न आहेत, त्यामुळे कसं हे कधी प्रश्न रिपीट होतात किंवा त्या प्रश्नांना धरूनच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ह्या प्रश्नांचा फायदा आपल्याला होणारच आहे. त्यानंतर प्रश्न बघा. इसवी सन 1848 ते इसवी सन 1856 या काळात अनेक संस्थांनी कोणी खालसा केली? त्यामध्ये 4 गव्हर्नरचे नाव दिले आहे. लॉर्ड रिपन, लॉर्ड विल्यम बेंटिंक, लॉर्ड कॉर्नवालिस आणि लॉर्ड डलहौसी. तर त्याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. संस्थाने खालसा करण्याचे धोरण लॉर्ड डलहौसी यांनी राबवलं होतं. कोणत्या काळामध्ये? 1848 ते 1856 या काळामध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघा. जालियनवाला बागेतील निरपराधी निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? पर्याय 4 दिलेले आहे. जनरल डायलर, ओडवायर आणि चेम्सफर्ड आणि कर्जन. तर ह्या 4 पर्यायापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे? ते त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जनरल डायर यांनी जालियनवाला बागेतील निरपराधी आणि निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होतं. त्यानंतरचा प्रश्न बघा की इसवी सन 1932मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला करार, कोणता करार झाला होता 1932ला? ते 1932ला बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला करार. तर यांच्यात झालेला करार होता पुणे करार. कोणता करार? पुणे करार. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक कोण होते? तर भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक कोण होते? तर गोपाळ कृष्ण गोखले. कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे सप्टेंबर 1916मध्ये होम रूल लीगची स्थापना रिकामी जागा यांनी केली किंवा सप्टेंबर 1916ला. ते सप्टेंबर 1916ला ॲनी बेंजट यांनी 16 सप्टेंबर 1916मध्ये होम रूल लीगची स्थापना केली. त्यानंतर मग कोणी केली? त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी केली, पण सर्वात आधी ॲनी बेंजट यांनी केली किंवा सप्टेंबर 1916मध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघा. महाराष्ट्रात रिकामी जागा साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला. महाराष्ट्रामध्ये कोणत्या साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार शेतकऱ्यांनी उठाव केला? बरं, शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला महाराष्ट्रामध्ये. तर आपल्याला इसवी सन दिलेले आहेत पर्यायामध्ये. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 1875. 1875मध्ये शेतकऱ्यांनी उठाव केला. कोणाच्या विरुद्ध? जमीनदार आणि सावकारांच्या विरुद्ध. कुठे? महाराष्ट्रामध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघा. होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती? होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती? तर ती कोणत्या देशात सुरू झाली होती? तर आयर्लंड या देशामध्ये होम रूल चळवळ प्रथम सुरू झाली. त्यानंतरचा प्रश्न आहे महात्मा गांधीच्या अटकेनंतर गुजरातमध्ये धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व. धारासना कुठे आहे? गुजरातमध्ये धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले महात्मा गांधीच्या अटकेनंतर? तर ते कोणी केलं होतं?
तर त्याचे योग्य उत्तर आहे सर्वजनी नायडू. सर्वजनी नायडू यांनी महात्मा गांधीच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व केलं होतं. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले कोणत्या कायद्याने? तर तो कोणता कायदा होता? तर 1909चा कायदा होता. 1909चा कायदा होता. त्यानंतरचा प्रश्न बघा. त्यानंतर प्रश्न आहे, शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांच्या रिकामी जागा या महसूल पद्धती प्रत्यक्ष संबंध येत असे. तर कसं रयतवारी पद्धतीमध्ये प्रत्यक्ष संबंध येत असे. रयतवारी या पद्धतीमध्ये शेतकरी आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या महसूल पद्धती प्रत्यक्ष संबंध येत होता. ते रयतवारी पद्धती होती. त्यानंतरचा प्रश्न बघा, ग्रँड ट्रँक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो? जो ग्रँड ट्रँक नावाचा जो मार्ग आहे तो कोणत्या 2 शहरांना जोडला जातो असा हा प्रश्न आहे. तर तो दिल्ली ते कोलकाता या शहराला जोडला जाणारा जो मार्ग आहे त्याला ग्रँड ट्रँक मार्ग असं म्हटलं जातं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचाराच्या प्रसारासाठी जनतापत्र व रिकामी जागा या वृत्तपत्राचा वापर केला. जनतापत्र आणि अजून कोणत्या वृत्तपत्राचा वापर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विचाराच्या प्रसारासाठी केला? तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? म्हणजे 54. तर मूकनायक. जनता आणि दुसरं जनतापत्र आणि दुसरं होतं मूकनायक पत्र. या 2 वृत्तपत्राच्या माध्यमातून ते आपले विचार प्रसारित करत होते. कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, जातीभेद व अस्पृश्यता निवारण्यासाठी रिकामी जागा यांनी केव्हा? तर 1944ला समता मंच स्थापन केला. समता मंच कोणी स्थापन केला? तर समता मंच कोणी स्थापन केला? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी समता मंच स्थापन केला. केव्हा? 1944ला. कशासाठी? तर जातीभेद व अस्पृश्यता निवारण करण्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न बघा, राजर्षी शाहू महाराजांचे मूळ घराणे होते म्हणजे मूळ घराणे कोणते होते? कोणाचे? राजर्षी शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते होते? तर ते मूळ घराणे होते घाडगे घराण्यातील होते राजर्षी शाहू महाराज. कारण ते दत्तक घेण्यात आले होते. ते मूळ घराणे कोणते होते? तर घाडगे होते. त्यानंतर 1875 साली आर्य महिला समाजाची स्थापना रिकामी जागा यांनी केली. तर आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न येऊ शकते. किंवा केव्हा केली? तर 1875ला. आर्य समाजाची स्थापना, इथं आर्य समाज आहे आर्य महिला समाज नाही. आर्य समाजाची स्थापना केव्हा झाली? तर 1875ला झाली. आणि ती कोणी केली? तर ते स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. केव्हा? 1875ला. त्यानंतरचा प्रश्न बघा, पुणे येथे रिकामी जागामध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. मुलींची पहिली शाळा पुणे येथे महात्मा फुलेंनी केव्हा काढली असा हा प्रश्न आहे. तर पहिल्यांदा त्यांनी 1848मध्ये पुणे येथील बुधवार पेठेत महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. त्यानंतर 1873मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना रिकामी जागासाठी केली. तर सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली? तर 1873ला. कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. कशासाठी केली असा हा प्रश्न आहे. तर कशासाठी केली होती? तर ते केली होती ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमापासून सामान्य माणसांच्या मुक्तीसाठी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. कशासाठी? ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी. केव्हा? 1873ला. कोणी? महात्मा ज्योतिबा फुले यांनी. त्यानंतरचा प्रश्न बघा, गुलामगिरी हे पुस्तक रिकामी जागा यांनी लिहिले. तर गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले. त्यानंतरचा प्रश्न बघा, पाणी पुरवठ्यासाठी धरणाची उभारणी, धरणाची उभारणी, रीतीचे आधुनिकीकरण,
जातिवंत जनावरांची पैदास, फलोत्पादनशास्त्र व संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना सर्वप्रथम रिकामी जागा यांनी मांडल्या. तर ह्या ज्या संकल्पना आहेत त्या कोणी मांडला असा हा प्रश्न आहे. या संकल्पना कोणी मांडल्या तर महात्मा ज्योतिबा फुले यांनीच मांडल्या. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणता? पाणी पुरवठ्यासाठी धरणाची उभारणी, रीतीचे आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फल उद्यानशास्त्र व संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनीच मांडल्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे ब्रीद वाक्य कोणाचे आहे? इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे ब्रीद वाक्य आहे. आणि हे कोणाचे आहे? तर हे कोणाचे ब्रीद वाक्य आहे? तर गोपाळ गणेश आगरकर यांचे हे ब्रीद वाक्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर रिकामी जागा यांनी सुधारक वृत्तपत्र सुरू केले. तर सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतरचा प्रश्न बघा, रिकामी जागा म्हणाले की सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ उपयोगी नाही असे कोण म्हणाले होते? तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 जी आगरकर म्हणजे गोपाळ गणेश आगरकर हेच म्हणाले होते. काय? सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे म्हणजेच उपयोगी नाही असे म्हणाले होते. आणि त्याच याच्यावरून बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यामध्ये मतभेद झाले होते. त्यानंतरचा प्रश्न बघा, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराडजवळ रिकामी जागा या गावी झाला. तर गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झाला? तर ते टिंबू या गावी झाला. कराडजवळ आहे टिंबू हे गाव, त्या गावी झाला. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांना रिकामी जागा या नावाने ओळखले जाते. तर छत्रपती शाहू महाराजांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ते लोकांचा राजा या नावाने सुद्धा ओळखले जात असे. त्यानंतर रिकामी जागा यांनी महारवतने रद्द करण्याची आज्ञा केली. महारवतने रद्द करण्याची आज्ञा कोणी केली? तर छत्रपती शाहू महाराज यांनी महारवतने रद्द करण्याची आज्ञा केली. त्यानंतरचा प्रश्न बघूया, स्वतःच्या संस्थानात मागास वर्गाकरिता 50% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण? प्रश्न काय आहे? स्वतःच्या संस्थानात मागास वर्गाकरता 50% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण होते? तर ते छत्रपती शाहू महाराज हेच होते. काय? स्वतःच्या संस्थानात मागास वर्गाकरिता 50% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक होते कोण? छत्रपती शाहू महाराज. त्यानंतर छत्रपती किंवा राजर्षी म्हटलं तरी चालतं. छत्रपती शाहू महाराज 1920 साली रिकामी जागा येथे झालेल्या ब्राह्मणोत्तर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. कोणत्या ब्राह्मणोत्तर सामाजिक परिषदेचे ते अध्यक्ष होते? तर ते कोणते? तर हुबळी येथे ब्राह्मणोत्तर सामाजिक परिषद झाली होती. त्याचे अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू महाराज होते, जे 1920ला झाली होती. त्यानंतरचा प्रश्न, महर्षी कर्वे यांचा जन्म रिकामी जागा रोजी झाला. तर महर्षी कर्वे यांचा जन्म केव्हा झाला? तर त्यांचा जन्म झाला 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. त्यानंतरचा प्रश्न आहे की 1907 महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे रिकामी जागा या संस्थेची स्थापना केली. ते महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर ती आहे महिला विद्यालय या संस्थेची स्थापना महर्षी कर्वे यांनी हिंगणे या ठिकाणी केली. केव्हा? 1907ला. त्यानंतरचा प्रश्न आहे, महर्षी कर्वे यांनी रिकामी जागा येथील विधवेशी पुनर्विवाह केला. महर्षी कर्वे यांनी रिकामी जागा येथील विधवेशी पुनर्विवाह केला. तर कुठल्या विधवेशी पुनर्विवाह केला? तर त्यामध्ये पर्याय दिला आहे सेवा सदन, शारदाश्रम, अनाथ बालिकाश्रम आणि मुक्तीसदन. तर त्याचे योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे शारदाश्रम येथील विधवेशी पुनर्विवाह कोणी केलं? महर्षी कर्वे यांनी केलं. त्यानंतर 1958 साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? किंवा 1958ला
1958ला धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आला होता. ते महाराष्ट्रातील समाजसुधारक आहेत. त्यानंतर बहिष्कृत हितकारिणी सभा कोणी स्थापन केली? बहिष्कृत हितकारिणी सभा कोणी स्थापन केली? तर ती कोणी स्थापन केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली. त्यानंतर प्रश्न आहे, मूकनायक हे नियतकालिक रिकामी जागा यांनी सुरू केले. तर कोणी सुरू केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केली. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1927 या वर्षी महाड येथे 14 तळे सत्याग्रह कोणी केला? तर 14 तळे सत्याग्रह कुठं? महाड हा रायगड जिल्ह्यातील तालुका आहे. ते केव्हा? 1927ला. कोणी केला? तर तो कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत रिकामी जागा मागणी केली. गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणती मागणी केली? तर स्वातंत्र्य मतदारसंघ. स्वातंत्र्य मतदारसंघाची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठं? गोलमेज परिषदेमध्ये केल्या. किती? 3 परिषदा भरल्या होत्या. त्या तिन्ही परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते आणि त्यांनी स्वातंत्र्य मतदारसंघाची मागणी केली होती. त्यानंतरचा प्रश्न बघा, रिकामी जागा हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते? तर महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. त्यानंतरचा प्रश्न बघा, रिकामी जागाचा आधार घेऊन आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. तर कशाचा आधार घेऊन? बुद्धिप्रामाण्यवादाचा आधार घेऊन गोपाळ गणेश आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. त्यानंतरचा प्रश्न बघूया, मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी रिकामी जागा विद्यार्थ्यांसाठी केली. मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी केली? तर ते कोणते विद्यार्थी होत? ते विद्यार्थी आहेत अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी केली. अशा प्रकारे आपण इतिहास या विषयातील MPSC आयोगाने जे प्रश्न आहेत ते विचारलेले प्रश्न आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.